ही आता रंग भारी यांची बातच न्यारी, अहो नेम नाही करतील काय. तो म्हणे मृत शहाण आणि नडे शहाणपणा, मग फाटक्यात जातो पाय. आई 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 सारी एकापेक्षा एक लई भारी बातमी, आजची इथलीच family.com. काय साबण कुठे चालला? रोज यावेळी मी कुठं जात असतो, ऑफिसला जात आहो, पण आता कुठे चालला? रोज यावेळी जर मी ऑफिसला जात असेल तर आता सुद्धा ऑफिसलाच नाही का जाणार? त्याला आजकाल लोकांचा भरोसा नाही ना, सांगतात एक आणि करतात एक. उगीच भलतच काहीतरी बोलू नकोस. झाला साहेबांनो, तसा माझा तुमच्यावर विश्वास आहे हो. तुला पगार कोण देतो? तुम्ही देता आहो. मग विश्वास कोणी कोणावर ठेवायचा? मी तुमच्यावर. काय त्याला म्हणजे मला सांगा, महिनाभर काम करून झाल्याच्या नंतर महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुम्ही म्हणा पगार देणार, असा मनात विश्वास ठेवून काम करायला लागतो की नाही? अरे पण तू महिनाभर काम करतोस का? टंगळ मंगळ करत खालीवर साल्यांच्याकडे वगैरे फिरत असतोस. झाला तापण खराच आहे म्हणा. काय तापण काय खराच काय? हा अरे आम्ही आमचं घर तुमच्यावर सोपवतो आणि तुम्ही आम्हाला टेन्शन सहन करायला लावता. झाला आता एखाद्याचा नशीब, दुसरा काय? तू ना मला त्रास देण्यासाठी इथे आलेला जा कामाला. चल त्याला आपण कामाचा नंतर बघू. जरा माझा तुमच्याकडे लय महत्वाचा काम आहे. हा महत्वाचं काम म्हणजे तुला कमीत कमी 500 रुपये हवे असणार. त्याला साहेबानू तुम्ही मना किती जवळून ओळखता हो. थोडा लांब हो. तुला काय मी कुबेर वाटलो? त्याला काय फुकट मागत नाही आहे, पुढच्या पगारातून कापून घ्या. अरे तुला मी एवढा ऍडव्हान्स दिलेला ना की पुढचे 2 महिने पगार दिला नाही तरी हरकत नाही. मग त्याला असं करा ना, पुढच्या 2 महिन्याच्या पगारातून कापून घ्या ना. अरे पण त्यासाठी माझा पगार शिल्लक राहायला नको का? त्याला साहेबांना असे काय हो तुम्ही? बघा तेव्हा नुसते आपले रडतच असतात. का शिंदेचा नोकर बघा कसला रोज रोज मस्तपैकी मजा मजा करत असतो. हो का? हा मग तू एक काम कर. काय? इथला महिना पूर्ण कर. हा राजीनामा दे. शिंद्यांच्याकडे नोकरी करा. चाल बाजूला हो. साहेबांना जायचं नाही मी जाताना. झाला आता हीच येल आहे, नवीन नोकरी बघायची. हा पण संजूताईंना हा कळला ना तर ते मला असे जाऊन नाही देणार. त्यांच्याशीच बोलायला पाहिजे. कधी बोलायचं? family.com. आई ए आई मी निघते ग. संजूताई, हा संजूताई मला तुमच्याशी बोलायचा होता. बोल बोल पटकन बोल, उशीर होतोय मला. बोल. नाही विषय महत्वाचा आहे ना, तो पटापट बोलता येणार नाही. हो मग नंतर बोलूया. झाला नंतर लय अंतर होईल, आताच बोलावं लागेल. बोल चल पटकन. संजूताई हा माझे या घरातलं काम आटपत आलंय. हो मग जे काम तुला आवडतं ते जाऊन कर, जाऊन झोप. हा बाय. झाला संजूताई तुम्ही समजलं नाही हो. अरे मूर्खा, मग मला समजेल अशा भाषेत बोल ना. झाला संजूताई मला आता बाहेर जाऊन जमेल तर काम करावं लागणार आहे. व्हेरी गुड. आत्ताच्या आत्ता कामाला लाग. चला उशिरा का होईना तुला अक्कल तर सुचली. संजूताई झाला तुम्हाला कळलं नाही काय? संजूताई हा मी नोकरी सोडतोय. संजूताई मी नोकरी सोडतोय. अरे कळलं मला ते. परत परत तेच गाऊन काय दाखवतोयस? मी गात नाही हो, मी रडतोय. सॉरी हा, मला वाटलं तू नेहमीसारखं गाणंच म्हणतोय. झालं आता मला बाहेर जाऊन माझ्यासाठी दुसरी नोकरी बघावं लागेल. व्हेरी गुड. लगेच बघ, आत्ताच्या आत्ता बाहेर जाणे, नवीन नोकरी शोध. चल. जरा तुम्हाला वाईट नाही वाटलं? वाईट काय वाटायचं त्याच्यात? अरे सेवक, तुला जर चांगली नोकरी मिळत असेल तर ही आनंदाचीच गोष्ट आहे ना. जरा नोकरी मिळेलच हो, पण तुमच्या घरच्या लोकांचे सगळे हाल होतील त्याचा काय? अजिबात नाही. आम्ही छान मजेत राहू.
मी तर बाबांना केव्हापासून सांगत होते तुला काढून टाकायला, पण बाबांचंच चाललेलं. पिल्लू बिचारो लहान असताना आपल्या घरात आलंय, त्याला घरातल्या माणसांचा खूप लळा आहे, राहू दे त्याला. झाला माझ्या इमानदारपणाची तुम्ही अशी किंमत करता? मी बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला किंमत कळेल. तुझी किंमत आम्हाला माहितीये आणि ती तुला चोख दिली जाईल तू इथून जायच्या आधी, कळलं? नाहीतर त्याचं निमित्त काढून परत इकडे येत बसशील. झाला मला एकदा नोकरी तर मिळू दे, मग दाखवतो सगळ्यांना. लवकर शोधा. काय आहे, मी ऑलरेडी एका नोकराशी बोलून ठेवले. माझी मैत्रीण चालली अमेरिकेला, तेव्हा त्या तिच्या नोकराला नोकरीची नितांत गरज आहे. तेव्हा प्लीज तू लवकरात लवकर नोकरी शोध. झाला माझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही. तो फार गुणी नोकर आहे, दिवस रात्र काम करत असतो. मालकाला त्याच्या मागे सारखं ओरडत फिरावं लागत नाही. तेव्हा सेवक महाशय लवकरात लवकर नवीन नोकरी शोधा आणि या घरातनं निघायचं बघा, सांगतोय मला. चल. भाजीवाल्याने हिऱ्याची किंमत काय घालणार? ती बाईसाहेबांनाच कळेल. बाईसाहेब माझी कदर करतील. बाईसाहेब, बाईसाहेब. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. कोण गाताय? कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे. चल ना, तारे बोललो तर दिवसा ढवले तारे दाखवले. सकाळी सकाळी कसली रडायला लावली रे? चला कोण बोलला तुम्हाला मी रडतोय? या घरातल्या माणसाचा काय प्रॉब्लेम आहे ते मला कळतच नाही. मग अशी मी रडत होतो तर म्हणतात गातोय, आता गातोय तर म्हणतात रडतोय. अच्छा अच्छा, म्हणजे तू गात होतास? मग नाही, मग गातोयस तर सुरत तरी गा. कशाला रडतोयस पण? म्हणजे कशाला गातोयस? खरं सांगायचं तर मी रडतोय. अरे आता बोलत होतास ना की मी गातोय म्हणून. झाला म्हणजे मला म्हणायचं होता मी बाहेरून गातोय पण आतून रडतोय. आतून? आतून म्हणजे कुठून रे? फुफ्फुसातून की हृदयातून? झाला मनातून, मनातून रडतोय मी. अच्छा मनातून. पण तू रडतोयस कशाला? कोणी मारलंय का तुला? झाला तुम्ही घरात नसल्यावर मला मारणार कोण? मग काय म्हणजे मारकुटी आहे मी, मारकुटी आहे मी. झाला तसं नाही, तसं नाही. म्हणजे तुमच्यासारख्या प्रेमल आजीबाई आहेत कुठं? शाबास, झाला. बरोबर बोलतोस रे तू. झाला आता प्रेम लय झाला नाही तर या प्रेमापोटी माझा जीव जायचा. आता काय ते नीट सांगा, रडतोयस की गातोयस? झाला मला माझाच काय कळत नाही, पण आता मला वाटतंय मी कलवलतोय म्हणून. आता तू सांगणार आहेस की मी जाऊ? आजीबाई मी आता जा काय सांगणार आहे ना, तर मन घट्ट करून ऐका. सांग रे, माझं मन घट्टच आहे. मी भली भली दुःख पचवली. म्या म्या म्या. आता बकरी सारखं म्या म्या करत राहिला ना तर मी खाटी खाईन. झालं आजीबाईनो मी नोकरी सोडतोय. काय काय म्हणालास? तुम्ही जर ऐकलं ना तर समजा खरं आहे. मी नोकरी सोडतोय आणि आता मला कोणी अडवू शकणार नाही. कोण अडवतोय तुला? मला तर आनंद झालाय. कधी चाललायस? झालं तुम्हाला वाईट नाही वाटला? कशाबद्दल? आणि दुसरा कोणीतरी चांगला नोकर आला तर माझी सेवा तरी करेल, मला वेळेवर औषध तरी आणून देईल. ठीक आहे, मी आत्ताच्या आता चालता होतो. आत्ताच्या आत्ता चालता हो. मनात चालतो हो बोलल्या आणि स्वतः निघून गेल्या. या घरात माझी कोणालाच काळजी नाही. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं. आज जाऊन काम कर जा. इथे उभं राहून टाइमपास काय करतोय? झाला बाई साहेबांनो, माझा या घरातला टाइम कवाच पास झालेला आहे. नाही ना, जरा मना वाटलेला या घरामध्ये मना मान असेल, पण या घरामध्ये कोणालाच माझी काळजी नाही. असं कसं वाटतोयस तू? दुःख होतंय ना. तुम्हाला वाईट वाटलं ना? मला कशाला वाईट वाटेल, पण सानेंना फार वाईट वाटते. कारण तू सारखा आपला त्यांच्याकडे काम करायला धावायचास ना. चला जला कोणाला तरी वाईट वाटतोय ना. अरे त्यांची ती मुलकरीण हेमा, ती तर ढसा ढसा रडते. बघितलं म्हणते कशी, आता माझं कसं होणार? जोपर्यंत सेवक होता तोपर्यंत तो स्वतःची कामं सोडून माझी कामं येऊन करायचा. आता माझं कसं होणार? जला म्हणजे मी नोकरी सोडतोय त्याचं काय नाही आहे. यांना काम करायला लागणार म्हणून वाईट वाटतो. बरं, तू कधी निघतोयस? जला बाई साहेब
तुम्ही पण माझ्या जाण्यावर टाकला हो? अरे नवीन नोकराशी बोलून ठेवलंय मी. हा? आता तुझा जायचा दिवस जर मला कळला तर मला त्याला तसं कळवायला बरं पडेल ना. झाला म्हणजे नवीन नोकर पण बघून ठेवला हो? तुझ्या साहेबांनीच बघून ठेवलाय. हा. त्याची बाकीची माहिती काढून ना ते येतीलच. हा. बरं जा आवर जा, सामान आवरायला घे तुझं. जा, कपडे बिपडे आवरायचे असतील ना. भाई साहेबांनो माझा आता मी काय करू? एवढी पण माझी इज्जत राहिली नाही. family.com साहेबांनो मला बघून दचकलाव का? अरे तुला बघून दचकालाय? तू काय ड्रॅक्युला आहेस का? तू असा माझ्यासमोर पाण्याचा ग्लास धरलास ते पाहिल्यानंतर माझ्या काळजात सर्र झालं रे. त्याला साहेबांनो माझी या घरातून निघायची वेळ आलेली आहे. प्रत्येकावरती वेळ येते रे, शेवटी सगळ्यांना जायचंच आहे. पण तू जो निर्णय घेतलास ना तो योग्य निर्णय घेतलास बघ. शेवटी तुझी पण प्रगती झाली पाहिजे की नाही? हा? अरे तू किती दिवस आमच्या या घरात त्याच पगारात काम करत राहणार? झाला प्रगती ती कशी काय? म्हणजे असं बघ ना, इतके दिवस तू आमच्यासारख्या गरीब बिचाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात सेवक म्हणून काम करत होतास. आता इथून पुढे तू एखाद्या डॉक्टर किंवा इंजिनियरकडे काम करशील, मग त्याच्यानंतर एखाद्या छोट्या मोठ्या कारखानदाराकडे काम करशील आणि मग त्यानंतर फिल्म स्टार. त्याला असा काय बी होणार नाही. अरे मी मराठी फिल्म स्टार असं म्हणायचं होतं मला, म्हणजे काय हिंदी फिल्म स्टार नाही, कारण मला तुझी कुवत माहितीये. झाला आता अशी काय सपन बघण्यात काहीच पॉइंट नाही ना. अरे झाला मी लय ठिकाणी नोकरीसाठी ट्राय केला पण सगळीकडे मला आश्वासनच मिळाली. अरे आज तुला आश्वासन मिळतात, तुला नोकरी पण मिळेल. मला असं काय नाही. ज्याला मना वाटलेला या सोसायटीमध्ये मला लय इज्जत आहे. लोक माझ्यावर प्रेम करतात, मला लगेच नोकरी देतील, पण असं काय बी झालेलं नाही. मग काय झालं? ज्याला मनाची चांगली वागणूक मिळायची ना ती माझ्यावरच्या प्रेमामुळे नाही, ती तुमच्याविषयी जो आदर होता ना लोकांच्या मनात त्याच्यामुळे मिळायची. असं काही नसतं रे. ज्याला असाच असतो. मी माझ्या नोकर मित्रांना पण माझ्यासाठी नोकरी बघायला सांगितली तर त्यांनी मला सांगितलं की आमचा शेट आहे ना तो आम्ही काम नाही केला तर आम्हाला लय शिव्या देतो, कधी कधी डोका फिरलेला असेल ना तर आम्हाला मारतो पण. अरे काही जण ना ढगात सुद्धा पाठवतात, असतो एकेकाचा स्वभाव तापट. पण साहेबांनो हा, तुम्ही आमच्याशी आधी कधीच वागले नाही. मी लय वात्रटपणा केला पण तुम्ही आणि आपल्या बाईसाहेबांनी कधीच मला वाईट वागणूक दिली नाही. मी तुमचं कधीच काम नाही ऐकलं. बाईसाहेबांना कधीच कामामध्ये मदत नाही केली. मी माझ्या मनाप्रमाणे वागलो पण तुम्ही लोकांनी कधीच मला अशी वागणूक दिली नाही. मला माफ करा, माझी चुकी झाली. अरे सेवक, तू मला माझ्या मुलासारखा. तुझे बाबा पूर्वी आमच्या घरात काम करायचे. त्यांच्या निर्वाणीच्या क्षणी त्यांनी तुझी जबाबदारी माझ्या बाबांवर सोपवली आणि काही काळानं माझ्या बाबांनी माझ्यावर सोपवली. तुला नोकरी सोडायची होती, मग घरातल्या सगळ्यांनी मिळून नाटक केलं. का केलं नाटक? शेवटी माणसाला परिस्थितीची जाणीव होणं महत्वाचं. मग आता माझ्यासाठी चहा करणार ना मस्तपैकी? हा, ती पण अद्रकवाली. ही आता रंग भारी यांची बातच न्यारी. अहो नेम नाही करतील काय? अहो काय 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 तो म्हणे मृत शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय. आई 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 हो, 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 हो.